नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण शब्दांच्या जातीमधील दुसरा प्रकार सर्वनाम पाहणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट, मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला की मी होम ट्युशन आणि ऑनलाईन ट्युशन मराठी आणि हिंदीचे स्टार्ट केले आहेत. जर तुम्हाला माझ्याकडे ट्युशन लावायचे असेल तर प्लीज ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुमची मराठी आणि हिंदी नक्की चांगली होईल. चला तर मग आपण पाहूया सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम कशाला म्हणतात? वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे कसं, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे एक नाम आहे राजेश, तर राजेशच्या जागी आपण काय घेणार? तो. राजेश अभ्यास करतो असं वाक्य आहे. तर प्रत्येक वेळेस आपण राजेश 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 असं म्हणणार का? नाही, त्याच्या जागी सर्वनाम आणायचं. म्हणजे पहिला सुरू एक आपण पॅरेग्राफ करतोय, तर राजेश अभ्यास करतो, तर परत परत राजेश नाही म्हणायचं. राजेशच्या जागी काय घ्यायचं? तो. म्हणजे ते आहे, तो म्हणजे ते सर्वनाम आहे. आर्या शाळेत जाते. आर्याच्या जागी प्रत्येक वेळेस आर्या आर्या बोलणार का? नाही, तिच्या जागी नंतर काय घेणार? ती. ती हे सर्वनाम घ्यायचं. तर काही वाक्य बघूया आपण की ज्याच्यात आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे. मी दररोज शाळेत जातो, ह्याच्यामध्ये मी हे सर्वनाम आहे. तू खूप छान गाणे गातोस, याच्यात तू हे सर्वनाम आहे. तो पुस्तक वाचत आहे, इथे कोणाचं तरी नाव आहे, पण प्रत्येक वेळेस नाव घेतात का? नाही, म्हणून इथे तो. तो म्हणजे सर्वनाम. आम्ही उद्या सहलीला जाणार आहोत, याच्यात कुठलं सर्वनाम आहे? आम्ही. ती माझी मैत्रीण आहे, याच्यात कुठलं सर्वनाम आहे? ती. तुम्ही कोठे राहता, इथे कोणाला तरी प्रश्न विचारलाय, तुम्ही कोठे राहता, म्हणजे इथं नक्की कोणाचं तरी नाव आहे. मग नामाऐवजी येणारा शब्द असतो सर्वनाम. म्हणजे याच्यात सर्वनाम कुठलं आहे? तुम्ही. तू कोण आहेस, याच्यात कुठलं सर्वनाम आहे? तू. मग कळलं का तुम्हाला सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. मुलांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या पाठावर पाहिजे आहे किंवा कुठल्या विषयावर पाहिजे आहे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.